नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकतंच लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये एमपीएससीच्या अगेन्स्ट किंवा एमपीएससी बद्दल एक न्यूज आली होती. त्या न्यूजच्या अगेन्स्ट एमपीएससीने याची दखल घेतली आणि विद्यार्थ्यांसाठी एक नोटीस एमपीएससीच्या माध्यमातून आलेली. आता ही नोटीस काय आहे, नोटीसमध्ये काय सांगितलं तर एमपीएससीच्या ज्या एक्झाम रखडलेल्या आहेत, जे निकाल रखडलेले आहेत, जे मुलाखती रखडलेल्या आहेत किंवा अपकमिंग एक्झामचे नोटिफिकेशन जे रखडले आहेत त्याबद्दल थोडक्यात त्यांनी माहिती दिलेली आहे. थोडक्यात माहिती घ्या की या येणाऱ्या एक्झाम निकाल पेंडिंग आहे, मुलाखती पेंडिंग आहे, त्यात एमपीएससीचं काय म्हणणं आहे, म्हणजे काय प्रॉब्लेम्स आहेत. कारण आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी चर्चा करतो, एमपीएससी उशीर करतो, एमपीएससी असं करते, एमपीएससी तसं करते. पण एमपीएससी सुद्धा एक एमपीएससी सदस्य किंवा एमपीएससी सुद्धा एक डिपेंड आहे सरकारवरती किंवा तत्सम ज्या मनुष्यबळ आहे किंवा तत्सम चाललेल्या घटनेवरती किंवा न्यायालयीन प्रक्रियांवरती. सो एमपीएससीने याची उत्तर दिलेली आहे. सो ती थोडक्यात जाणून घेऊया आपण आणि आपला अभ्यास कंटिन्यू ठेवा. लक्षात ठेवा, हा जो वेळ आहे, हा जो काळ आहे, हा शांततेचा काळ आहे. जरी ऍड येत नाहीये त्याला बरीच कारणं आहेत. आचारसंहिता हा मेजर कारण सांगितलं जात आहे. सो हळूहळू हे वातावरण आता पूर्ववत होणार आहे, कारण मे एंडिंग पर्यंत सगळ्या इलेक्शन संपून जाणार आहे. जून मध्ये काहीतरी त्यांचं काउंटिंग पण आहे. सो तुम्ही अभ्यासात राहा, अभ्यास सोडू नका. विनाकारण चर्चा, विनाकारण डिप्रेस, विनाकारण निगेटिव्हिटी पसरू नका. बघूया आपण. तिकडे जाण्यापूर्वी कंबाईनची जाहिरात पण येणार आहे. अजून ती जाहिरात येणार असेल त्याच्या अगेन्स्ट तुम्ही जर तयारी करत असाल तर आमची युनाइट अकॅडमी कडनं अर्जुन 3.0 ची बॅच अनाऊन्स झालेली आहे. ती बॅच चालू आहे. सो लगेच त्या बॅचला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. आपण त्या बॅचला लगेच जॉईन होऊ शकता. ही पूर्ण टीम त्यासाठी काम करते. आता बघा, एमपीएससीने सांगितलंय की लोकसत्तामध्ये बघा 26 एप्रिल 2024 मध्ये एक न्यूज आली होती, एमपीएससीच्या परीक्षा निकालांची प्रतीक्षा. बरोबर, ही न्यूज आली होती. याच्या अगेन्स्ट त्यांनी दिलेली माहिती आहे, बाबा बातमीतील काय काय मुद्दे होते, त्यामध्ये वस्तुस्थिती काय आहे ते त्यांनी सांगितलेली आहे. पहिला मुद्दा त्यामध्ये असा होता बघा, अधीक्षक व म्हणजे अभ्यासक्रमासंदर्भात आहे की अभ्यासक्रम बऱ्याचशा एक्झाम तुम्ही अनाऊन्स तर केल्या आहे, नोटीस तर दिली आहे, त्यांच्या ऍड पण आलाय, पण अभ्यासक्रमाचं काय तर त्याबाबत बघा त्यांनी सांगितलंय. अधीक्षक व तत्सम पदे सामान्य राज्यसेवा गट ब प्रशासक जाहिरात 90/2022 या क्रमांकाची जाहिरात आलेली आहे आणि तिच्या अभ्यासक्रमाबाबत त्यांनी अपडेट दिलाय. आयोगाकडून सदर पदासाठी अभ्यासक्रम दिनांक 21/3/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मागच्या महिन्यात प्रसिद्ध झालाय. कनिष्ठ वैज्ञानिक गट ब आयोगाकडून, त्यानंतर सहाय्यक व भूवैज्ञानिक गट ब ह्या दोघांसाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो 27/7/2023 रोजी म्हणजे मागच्या वर्षीच हा अनाऊन्स केलेला आहे, प्रसिद्ध केलेला आहे. सहाय्यक संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि अधिव्याख्याता गट ब जाहिरात क्रमांक 115/2023 या संदर्भात बघा त्यांनी काय सांगितलंय, याचाही अभ्यासक्रम तयार असून मान्यतेबाबत कार्यवाही सुरू आहे. आता हे जे पद आहे सहाय्यक संचालक सांस्कृतिक कार्य, यांचा अभ्यासक्रम डिक्लेअर झालाय पण ते मान्यतेसाठी त्यांनी पाठवलं आहे. मान्यतेसाठी संबंधित डिपार्टमेंट कडनं मान्यता मिळाली की तो ते अनाऊन्स करतील. म्हणजे मान्यतेसाठी एमपीएससी कडनं गेलेलं आहे, एमपीएससीचं काम थांबलेलं नाही, एमपीएससीने कंप्लीट केलेलं आहे. आता संबंधित डिपार्टमेंटचं काम आहे. अधिव्याख्याता ही जाहिरात आहे. सदर पदाचा अभ्यासक्रम तयार असून तो सुद्धा मान्यतेबाबत कारवाई सुरू आहे. त्यानंतर निकालासंदर्भात काही निकाल पेंडिंग आहे, जसं की न्यायिक सेवा जेएमएफसी 2023 झाली एक्झाम आहे. का बरं पेंडिंग आहे तर माननीय न्यायालयामध्ये प्रकरणे दाखल असून स्थगिती असल्याने अंतिम निकाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. म्हणजे ही काय, कोर्टामध्ये निकाल चालू आहे म्हणून हा काय निकाल पेंडिंग आहे. सहाय्यक आयुक्त बीएमसी याच्या पण जाहिरात येऊन गेल्या बघा, त्याचं पण काय न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरू आहे. कोर्टाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरू आहे, त्यानंतर तो फायनल निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी गट अ 2022 पूर्व परीक्षा, आता पूर्व परीक्षा 2021 ची आहे बघा, दिनांक 12/3/2024 रोजी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विभिन्न मान्य न्यायालयात प्रकरणे दाखल असून अंतिम आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई, म्हणजे इथे सुद्धा कोर्ट आहे, कोर्टात केसेस चालू आहे, कोर्ट पुढे टाकल्या केसेस. तुमच्या आमच्यासारखे जे विद्यार्थी ज्यांच्यावरती अन्याय झाला किंवा असं वाटतंय अन्याय झाला किंवा तत्सम जे काय संघटना आहेत त्यांनी पण हे केसेस टाकले असतात. त्यामुळे त्या केसेसच्या अगेन्स्ट कोर्टाने आदेश दिलेले असतात की तुम्ही निकाल लावू नका, स्थगिती किंवा थांबा, आमचे आदेश येईपर्यंत थांबा, आमचे आदेश जे देऊ आम्ही त्यानुसार निकाल लावा. त्यामुळे हे थांबलेलं आहे. पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 बघा, डिपार्टमेंटल पीएसआय ची ही थांबलेली आहे. हे सुद्धा मॅट मुंबई येथे सुनावणीच प्रकरण चालू आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरच
याचा रिझल्ट लावला जाईल. म्हणजे 2023 डिपार्टमेंटल PSI ही पण निकाल थांबलेला आहे. पूर्व परीक्षेचा निकालच थांबलेला आहे. दंत शल्य चिकित्सक गट ब न्यायालयात प्रकरण दाखल असल्याने कार्यवाही प्रलंबित आहे. बघा हे सुद्धा, हे सगळेच जे आहेत ना कोर्टामध्ये आहे, केसेस चालू आहे आणि न्यायालयाच्या आदेशानुसारच MPSC फॉलो करून ते निकाल लावणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मुलाखती काही बाकी आहेत बघा. मुलाखती संदर्भात प्रशासकीय अधिकारी सामान्य आरोग्य सेवा गट ब याचं काय आहे, छाननीच्या अनुषंगाने शासनाच्या संबंधित विभागाकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. म्हणजे छाननी करायची या गट ब साठीचे जे छाननी करायचे, छाननीची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस शासनाकडून त्यांना प्राप्त झालेली नाहीये. कोणाकडून? शासनाकडून, म्हणजे सरकारकडनं. जेव्हा ती येईल तेव्हा ते प्रोसेस पुढे करतील. MPSC सहाय्यक प्राध्यापक भरती 2023 सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासले पण, म्हणजे इथे आता SCBCचं प्रकरण आहे. SCBCचं प्रकरण आहे 26/2/2024 ला SCBC ला मान्यता देण्यात आली आहे. SCBC ह्या वर्गामधून जागा भरती किंवा पदभरती करण्यात येणार आहे. मग 2024च्या अनुषंगाने आरक्षण निश्चितीकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत. आता या ठिकाणी बघा, ह्या जागा ज्या असतात ना ऑलरेडी त्यांनी पाठवल्या होत्या. आता ह्या जागा पाठवल्या होत्या पण त्याच्यामध्ये SCBCचं आरक्षण घेण्यात आलं नव्हतं. मग आता MPSCचं म्हणणं आहे की ह्या ज्या जागा आहेत त्या जागांसंदर्भात पुन्हा एकदा त्यांनी सरकारला किंवा शासनाला सांगितलंय की तुम्ही SCBCच्या जागा, त्याचं 10% आरक्षण, त्यानुसार समांतर आरक्षण, याच्या जागा आम्हाला वर्गवारीनुसार पाठवून द्या, त्यानुसार आम्ही जाहिरात देतो. म्हणजे SC महिला किती पाहिजे, ST जनरल किती पाहिजे वगैरे वगैरे असे बिंदू नामावली पद्धतीने त्यांना परत लागणार आहेत. हे काम कुणाचं आहे? सरकारचं, त्या डिपार्टमेंट आहे. सो त्यांनी ते परत त्यांच्याकडे वर्ग केलेला आहे. त्यांच्याकडे जेव्हा ते येईल तेव्हा ते काय करतील, या मुलाखती संदर्भात विचार करतील. तालुका क्रीडा अधिकारी गट ब बघा, हा पण बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे. याचे पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन मला येत आहेत. तालुका क्रीडा अधिकारी सदरू पदाच्या अर्जाची छाननीची कार्यवाही क्रीडा विभागाच्या तज्ञाकडून सुरू आहे. आता हा जो प्रकार आहे सुरू आहे, आतापर्यंत व्हायला पाहिजे होता पण ठीक आहे, त्यांनी म्हटलंय की कार्यवाही सुरू आहे म्हणजे प्रोसेस मध्ये आहे, याचा पण रिझल्ट लवकरच आहे, लक्षात घ्या. पुढे मुलाखती परीक्षा संदर्भात त्यांनी सांगितलंय की औषध निरीक्षक, बघा औषध निरीक्षकची जाहिरात येणं अपेक्षित होती. त्यांनी काय सांगितलंय, प्रस्ताव तूर्त स्थगित ठेवण्याबाबत शासनाकडून करण्यात आलेले आहे. जो काय प्रस्ताव आहे, जी काय ऍड आहे तूर्त स्थगित ठेवण्यात आली, शासनाकडून सांगितलंय, म्हणजे सरकारकडनं स्थगितीबाबत त्यांना काय झालंय, निर्णय गेलेला आहे. महाराष्ट्र वनसेवा गट अ याची जाहिरात बघा 2023 करता मागणी पत्र प्राप्त झालेले नाही. 23च्या ज्या जागा आहे पेंडिंग त्याच्या संदर्भात मागणी पत्र आलेलं नाही वनसेवेच्या जाहिरातीबाबत. बघा परीक्षण संदर्भात सहाय्यक आयुक्त BMC न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरू आहे. सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी संबंधित विभागात शिफारशी पाठवण्यात आलेल्या आहेत. विभागाला शिफारशी पाठवलेल्या आहेत. सो बघूयाचं काय होते आता. कनिष्ठ भूवैज्ञानिक आणि सहाय्यक भूवैज्ञानिक सामाजिक म्हणजे SCBCच्या अंतर्गत हे पण अडकलेलं आहे. जोपर्यंत सुधारित मागणी पत्र SCBCच्या अगेन्स्ट येत नाही तोपर्यंत ही पुढे प्रोसेस परीक्षा संदर्भात निर्णय घेतला जाणार नाही. अधीक्षक सामान्य राज्यसेवा गट ब 14 महिन्यापासून आयोगाकडून सदर पदासाठी अभ्यासक्रम दिनांक 21/3/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. वरिष्ठ संशोधक अधिकारी जाहिरात क्रमांक 15/2020 या पदासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र उमेदवारांच्या अर्जाची छाननी शासन नियुक्त तज्ञांकडून करण्यात आली. तज्ञांच्या अहवालानुसार पात्र उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 28/3/2024 रोजी घेण्यात आल्या. तसेच प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने अपात्र ठरलेल्या उमेदवारांची माननीय महाप्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई, नागपूर व औरंगाबाद येथे दाखल न्यायालयीन प्रकरणी झालेल्या अंतरिम आदेशानुसार काही उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 30/4/2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे होणार आहे, एवढ्या 2 दिवसात त्या मुलाखती होणार आहे. प्रशासकीय अधिकारी ह्या परीक्षेबाबत बघा, हे काय शासनाच्या अनुषंगाने शासन संबंधित विभागाकडून पत्राद्वारे माहिती मिळवण्यात आली आहे. माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. या परीक्षेबाबत शासनाकडून परिपत्रक येत नाही तोपर्यंत काही कार्यवाही होणार नाहीये. प्रशासकीय अधिकारी वरील प्रमाणे सांगितलंय, शासनाकडे मागणी पत्र आले की आम्ही कार्यवाही पुढे करू. प्रशासकीय अधिकारी मुलाखती झाल्या असून अंतिम निकालाची कार्यवाही सुरू आहे, म्हणजे याचे निकाल लवकरच लागणं अपेक्षित आहे. सहाय्यक प्रशासकीय अधिकारी शासन नियुक्त तज्ञांकडून उमेदवारांच्या अर्जांची छाननीची प्रक्रिया चालू आहे. शासनाकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर
पुढील कारवाई करण्यात येईल. कसली अनुभवासंदर्भात शासनाकडून काय निकष लावायचे याची पण माहिती जेव्हा त्यांच्याकडे येईल तेव्हा ती परीक्षा डिक्लेअर केली जाईल. महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त परीक्षा 2024 ही बघा, ही एमपीएससी ची परीक्षा आहे. याच्याबद्दल त्यांनी काय सांगितलंय, प्रस्तुत परीक्षेमध्ये समाविष्ट सर्व संवर्गाकरिता सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांकरिता म्हणजेच इथे सुद्धा एसटी बीसीचं प्रकरण आहे. या संदर्भात प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांनी सांगितलंय की तुमचे जागा जेवढ्या आहेत त्या एससीबीसी मध्ये किती 10% नुसार वर्ग करून समांतर आरक्षण म्हणजे बिंदू नामावली पद्धतीने परत शासनाकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. समाज कल्याण अधिकारी गट ब इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब संयुक्त चाळणी परीक्षा ही पण पेंडिंग आहे. त्यात पण तेच सांगितलं बघा, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26/2/2024 च्या अनुषंगाने आरक्षण निश्चित करून सुधारित मागणी पत्र पाठवण्याबाबत शासनाच्या संबंधित विभागांना पत्राद्वारे करण्यात आलेले आहे. शासनाकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. सेम दोघं ठिकाणी सेमच आहे. एससीबीसीचं हे प्रकरण आहे. एससीबीसी संदर्भात डिटेल्स ते त्यांचे शासनाकडून मागणी पत्र आलं की त्याची आम्ही जाहिरात किंवा डेट फायनल करू. आता जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत पुढील कारवाई, काही जाहिराती बाकी आहेत. त्याच्यामध्ये जाहिरात कोणती कंबाईनची पण बाकी आहे, पण त्याच्याबद्दल मात्र काही सांगितलेलं नाही त्यांनी. भूवैज्ञानिक गट अ खनिकर्म जाहिरात ही जाहिरात आहे, त्या संदर्भात प्रसिद्ध करायची आहे. सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांकरिता आरक्षण अधिनियम 2024 च्या अनुषंगाने आरक्षण निश्चितीकरिता प्रस्ताव म्हणजे इथे सुद्धा एससीबीसीचंच कारण आहे. इथे सुद्धा तेच पाणी पुरवठा विभागांतर्गत असलेले भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागांची कनिष्ठ वैज्ञानिक गट ब ची एक्झाम हे सुद्धा एससीबीसीच्या अंतर्गत आहे. सहाय्यक भूवैज्ञानिक गट ब अनुक्रम 19 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध झाली. तसेच 134/2023 ही सुद्धा ऍड आणि सहाय्यक भूवैज्ञानिक तज्ञ दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध होऊन या परीक्षांबाबत एमपीएससी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. सो या संदर्भात सुद्धा यांनी सांगितलंय की एसटीबीसी हे प्रकरण इथे लागू होतं आणि एसटीबीसीच्या जोपर्यंत जागांबाबत डिटेल्स सरकारकडनं जात नाही तोपर्यंत जाहिरात काढू शकत नाही. अशा संदर्भात ही माहिती त्यांनी शेवटचा आहे. शारीरिक चाचणी संदर्भात काय सांगा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 म्हणजे ही आहे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची चाचणी. ही डिक्लेअर झाली होती पण परत पॉस्टपोन केली. का बरं केली? त्यांचं म्हणणं आहे की पोलीस महासंचालक कार्यालयाकडे या संदर्भात मागणी करण्यात आली होती. तथापि निवडणूक प्रक्रिया सुरू असताना मनुष्यबळ उपलब्ध करण्यात अडचण येत असल्याने शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर शारीरिक चाचणीच्या कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. सगळीकडेच पोलीस डिपार्टमेंट जे आहे ते सगळं व्यस्त आहे, सगळ्या सभा वगैरे चालू आहे, इलेक्शन चालू आहे. सो मनुष्यबळ नाही, मनुष्यबळ उपलब्ध झालं की आम्ही 2022 ची शारीरिक चाचणी पण निश्चित आयोजित करू आणि नोटीस देऊ. अशा संदर्भात सगळ्या जाहिरातीबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त कंबाईनची जाहिरात कधी येणार त्याबद्दल त्यांनी काही डिक्लेअर केलेलं नाहीये. मागणी पत्र काही अंशी आलंय, काही अंशी बाकी आहे आणि सेम तिथे पण तोच प्रॉब्लेम आहे. जे मागणी पत्र आलेले आहे ते मागणी पत्राला एससीबीसीच्या अनुषंगाने आणि बिंदू नामावलीच्या पद्धतीने समांतर आरक्षणाच्या कशा जागा द्यायच्या, कुठे जागा द्यायच्या याचं डिटेल्स त्यांना आलेलं नाहीये. सो परत ते जे मागणी पत्र आले होते ते परत त्या डिपार्टमेंटला परत पाठवून दिले आणि त्यांना सांगितलंय की तुम्हाला एससीबीसीचं आरक्षण ऍड करून आम्हाला डिटेल्स पाठवा. ते आलं की आपण जाहिरात काढूया. सो एमपीएससीकडे सगळी डिटेल्स दिली. खूप चांगली बातमी आहे, खूप चांगली गोष्ट आहे की एमपीएससीने हे डिटेल्स आम्हाला पाठवलेले विद्यार्थ्यांना पाठवलंय. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या एक्झामची तयारी करताना अभ्यास चालू ठेवा. बघा, विनाकारण ह्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकून पडू नका. म्हणजे बऱ्याच वेळेस चर्चा होते एमपीएससी कडे असं आहे तसं आहे, मनुष्यबळ कमी पडतंय, एमपीएससी निर्णय घेत नाही, एमपीएससी रिझल्ट देत नाही. काही अंशी त्या गोष्टी बरोबर पण आहे. सो कधी कधी ह्या गोष्टी होतात किंवा होत आलेल्या आहेत. सो एमपीएससी सुद्धा याच्यावरती काम करत आहे, असं नाही की बसून आहे. सो बी पॉझिटिव्ह. नो डाऊट तुमच्या मनात आता पाठीमागचा रिझल्ट लागलाय त्याबद्दल पण बरेचशे गोष्टी चालू आहेत. त्याचा फॉलोअप मी घेतोय. त्याचा फॉलोअप माझा चालला. एसओ संदर्भात निकाल लागला असेल तर त्याबद्दल बऱ्याच मुलांच्या अडचणी चालू आहेत, त्याच्यावर मी काम करत आहे. त्याच्याबद्दल मी डिटेल्स घेऊन तुम्हाला माहिती देतो. पण तुम्ही विद्यार्थी म्हणून अभ्यास करा. काही माहिती पाहिजे आम्हाला फक्त प्रश्न पाठवून द्या. कधी उशीर लागतो, कधी लवकर होतो, पण याचा फॉलोअप घेऊन मी तुम्हाला कळवतो. सो आता फक्त अभ्यासावर लक्ष द्या, अभ्यास चालू ठेवा. या इलेक्शन नंतर परत एकदा तुमचं इलेक्शन होणार आहे. सो इलेक्शन तर होणं जाऊ द्या, तुमचं इलेक्शनसाठी तयारीत राहा. मैदान गाजवायचंय. सो तयारीत राहा. अभ्यासावर काही अडचण आली तर इग्नाइटची टीम तुमच्यावर नेहमीच असते. युट्यूबवरती सगळी गोष्ट आम्ही तुम्हाला अपडेट देतो. कुठे जायची गरज नाही. एवढा एकच चॅनल बघितला तरी चालणार आहे. सो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि काही अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.